हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी 2026 करिता इयत्ता 10वीचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या आधी सुद्धा आपण 3 सेशन पाहिलेले आहेत। हा आपला चौथा सेशन आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण सायन्स पार्ट 2 म्हणजे विज्ञान भाग 2 याच्यामधले काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत। पहा, चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जर हे माझं सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या पहिल्या प्रश्नाकडे या। बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, खालीलपैकी कोणत्या अन्न घटकातून प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी की या चौघांपैकी असा कोण आहे जो आपल्याला 1 ग्रॅम मध्ये 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा देतो? बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बोदके देतात का? नाही देत। खनिजे देतात का? नाही देत। प्रथिने नाही। मग कोण देतं? स्निग्ध पदार्थ हे आपल्याला प्रति ग्राम 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा देतात। मग उरलं कोण? कार्बोदके आणि प्रथिने। हे दोघेही जे आहेत हे प्रति ग्राम आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा देतात। लक्षात ठेवायचं सर्वांनी। 9 किलो कॅलरी कशापासून मिळते? लिपिड पासून। ठीक आहे। स्निग्ध पदार्थ म्हणजे काय? लिपिड्स पासून। लिपिड्स किती देतात आपल्याला? पर ग्राम 9 किलो कॅलरी। प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे आपल्याला किती देतात? बोला, पर ग्राम 4 किलो कॅलरी एवढी आपल्याला एनर्जी देतात। आता या चौघांमधला खनिज राहिला। खनिज म्हणजे काय? मिनरल्स। मिनरल्स आपल्याला एनर्जी देत नाहीत। ठीक आहे। ते आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात पण त्यांच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळत नाही। लक्षात ठेवायचं, ऊर्जा आपल्याला कार्बोदके, प्रथिने आणि कोण? स्निग्ध पदार्थ यांच्यापासूनच मिळते। आपल्याला खनिजांपासून ऊर्जा मिळत नाही। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लुकोज विघटन म्हणजेच काय? ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया पेशीच्या कोणत्या भागात घडते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी की ग्लायकोलिसिस इज ऑकर इन विच पार्ट ऑफ द सेल? सेलच्या कोणत्या भागात ग्लायकोलिसिस होते? पहा, पर्याय दिलेले आहेत। केंद्रक, तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, पेशीद्रव्य सायटोप्लाझम, पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल। विद्यार्थी मित्रांनो, सायटोप्लाझम मध्ये होते कोणती प्रोसेस? ग्लायकोलिसिस। लक्षात ठेवा की रेस्पिरेशनचे 2 प्रकार असतात। बरोबर। आपण सेल्युलर रेस्पिरेशन सांगत आहे मी तुम्हाला। सेल्युलर रेस्पिरेशन 2 प्रकारे होतं। तर त्यामधलं सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे ते 3 टप्प्यात पूर्ण होतं। ग्लायकोलिसिस, अजून काय? क्रेब्स सायकल आणि ईटीसी। या तिघांनी मिळून काय संपतं? सेल्युलर रेस्पिरेशन पूर्ण होतं। बरोबर। आता या सेल्युलर रेस्पिरेशनची जी पहिली पाऊल आहे ते कोणतं आहे? ग्लायकोलिसिस। म्हणजे ग्लुकोजचं काय होणं? तुटणं। ग्लुकोज काय होणं? त्याचे तुकडे होणं। आणि तो काय बनवतो ते समोर पाहणारच आहोत। ग्लुकोज पासून आपल्याला काय मिळतं पहा। तर लक्षात ठेवा, ग्लायकोलिसिस कुठे होते? पेशी द्रव्यामध्ये होते। पुढचा प्रश्न, ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोजच्या 5 रेणूपासून किती पायरुव्हिक आम्लाचे रेणू तयार होतात? मी आता सांगितलं तुम्हाला की ग्लुकोजचं विघटन होऊन काय बनते, मी तुम्हाला सांगतो। पहा, लक्ष द्या। ग्लुकोज हा जो असतो हा कन्वर्ट होतो पायरुव्हिक ऍसिड मध्ये म्हणजे पायरुव्हिक आम्लामध्ये। ठीक आहे। तर लक्षात ठेवा, ग्लुकोज किती? 1 ग्लुकोज। एका ग्लुकोज पासून आपल्याला 2 पायरुव्हिक आम्ल मिळतात। हीच महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला एका ग्लुकोज पासून किती पायरुव्हिक आम्ल मिळतात? 2। मग विचारलं किती पासून? बोला, 5 पासून किती मिळते म्हणते? बोला, एका पासून जर का 2 मिळत असेल तर 5 पासून किती मिळतील? 10। पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। कळालं सर्वांना? प्रश्न असेच फिरवून विचारू शकतात। लक्षात ठेव जा, काय म्हटलं त्यांनी? ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोजचे किती रेणू म्हटलं? 5। आणि त्याच्यापासून आपल्याला किती पायरुव्हिक आम्ल निर्माण होतात ते त्यांनी विचारलं। तर मी तुम्हाला सांगितलं, एका ग्लुकोज पासून 2 पायरुव्हिक आम्ल, तर 5 पासून किती? 10। बरोबर। आता का बरं असं होते? कारण की या ग्लुकोज मध्ये कार्बन असतात 6। किती कार्बन असतात? 6 कार्बन असतात ग्लुकोज मध्ये। आणि या पायरुव्हिक ऍसिड मध्ये जर का पाहिलं आपण तर 3 कार्बन असतात। लक्षात ठेव जा। आता मला सांगा, 6 कार्बनचा मॉलिक्यूल आहे तो तुटत आहे आणि त्यापासून आपल्याला 3 कार्बनचा मॉलिक्यूल भेटत आहे। किती भेटेल? 3 कार्बनचे 2च भेटतील। बरोबर आहे। पायरुव्हिक आम्ल 2 भेटतील, 3 कार्बनचे 2 म्हणजे 6 होऊन जातील। कळालं सर्वांना?
अतिशय चांगला प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लायकोलिसिस प्रक्रियेचा शोध कोणत्या 3 शास्त्रज्ञांनी लावला? अतिशय चांगला प्रश्न आहे. विच 3 सायंटिस्ट डिस्कवर्ड द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस? ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया जी आहे ती कोणत्या 3 सायंटिस्टनी शोधली हे आपल्याला विचारलं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सांगून दिलं की 3 आहेत बा, तिघांनी मिळून ही जी आहे ग्लायकोलिसिस नावाची प्रक्रिया शोधली होती. आता तिघांचं नाव पाहायचं आपल्याला. पहा, हेन्स क्रेब बिलकुल नाही. क्रेबनी टीसीए सायकल शोधली होती म्हणून त्याला क्रेब सायकल म्हणतात. पहा, ग्लायकोलिसिसला क्रेब सायकल म्हणत नाहीत. म्हणजे हेन्स क्रेब आला म्हणजे सरळ सरळ चुकलं. नंतर गुस्ताव एम्डेन, बरं, ऑटो मेरहॉफ आणि जेकॉब परनास. यस, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहा, एम्बेडनची स्पेलिंग स्टार्ट होते ई पासून. नंतर ऑटो मेहरॉफची स्पेलिंग स्टार्ट होते कशापासून? एम पासून. आणि जेकब पार्नासची स्पेलिंग स्टार्ट होते पी पासून. तर विद्यार्थी मित्रांनो, या ग्लायकोलिसिसला कोणता पाथवे म्हणतात? ग्लायकोलिसिसच नाव आहे ग्लायकोलिसिसचं दुसरं नाव कोणती पाथवे आहे? ईएमपी पाथवे. आता ईएमपी पाथवे म्हणजे एम्बेडन, मेयरहॉफ, पार्नास. कळलं? या 3 सायंटिस्टनी ही ग्लायकोलिसिस प्रोसेस शोधली होती म्हणून ग्लायकोलिसिसला ईएमपी पाथवे म्हणतात. विचारू शकतात ईएमपी पाथवे कशाला म्हणतात? तर ईएमपी पाथवे ग्लायकोलिसिसला म्हणतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पेशली शेअर करा. जे काही मित्र तुमचे टीईटीचा अभ्यास करत असतील त्यांना शेअर करा. शेवटचे दिवस उरलेले आहेत आणि आपलं जर तुम्ही सेशन पूर्ण पाहिले, जेवढे काही आपल्या प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ आहेत ते जर का तुम्ही पाहिले तर 100% तुमचा टीईटीचा पेपर निघेल, एवढी गॅरंटी मी देतो तुम्हाला. चला पहा, क्रेब्स चक्रामध्ये कोणतं सायकल? क्रेब सायकल म्हटलं. क्रेब चक्र म्हणजे क्रेब सायकल. खालीलपैकी कोणते पदार्थ तयार होतात? अतिशय चांगला प्रश्न आहे की क्रेब सायकल झाल्यावर आपल्याला शेवटी काय काय मिळते त्यांनी विचारलं. बरं, CO2, हो CO2 मिळते. बरं, क्रेब सायकल झाल्यावर काय मिळते? CO2 मिळते. NADH2, हो NADH2 सुद्धा मिळते. FADH2, हो FADH2 सुद्धा मिळते. आणि ATP, हो ATP सुद्धा मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. आता मी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. याच्यात किती मिळते पहा. कोणी विचारलं की CO2 किती मिळते तर म्हणायचं 2 CO2 मिळतात. किती? 2. नंतर NADH2 किती मिळतात तर म्हणायचं 3 NADH2 मिळतात. FADH2 किती? 1. FADH2 किती? 1. आणि ATP किती? ATP सुद्धा 1. लक्षात ठेवायचं, एका क्रेब सायकल नंतर आपल्याला 2 CO2, 3 NADH2, 1 FADH2 आणि 1 ATP. ATPच्या ऐवजी आपण त्याला GTP सुद्धा लिहू शकतो. हे मिळतात. आता ATPचा फुल फॉर्म सर्वांनाच माहित असेल, ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट. NADH2 काय असते, FADH2 काय असते समोर पाहणारच आहोत आपण. बरोबर. CO2 किती मिळतात? 2. असा एक प्रश्न समोर दिसेलच तुम्हाला. पहा, समजलं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता, हे विसरायचं नाही रे. असेच प्रश्न विचारतात की CO2 किती? आता ते जमाना गेला की CO2 भेटते का, मग किती भेटतात हे विचारू शकते. कळालं? म्हणून हे लक्षात ठेवा. सर्वांनी हे नोट्स मध्ये लिहून ठेवा. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे क्रेब्स सायकलच्या 2 फेरीत, किती फेरी म्हटलं? 2 फेरीत NADH2 तयार होतात. एका फेरीत किती होतात? 3. मग 2 फेरीत किती? 6. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? NADH2 किती तयार होते म्हणते? किती फेरीत? 2 फेरीत. एका फेरीत जर का 3 NADH2 निर्माण होत असेल तर 2 फेरीत किती होतील? 6. अतिशय चांगला प्रश्न होता हा सुद्धा. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, क्रेब सायकलच्या एका फेरीत किती CO2 रेणू बाहेर पडतात? हा सुद्धा अतिशय प्रश्न चांगला होता. मी तुम्हाला आताच सांगितलं की एका क्रेब सायकल मधून किती CO2 बाहेर पडतात? 2. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. कळालं? चला पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये ATP व्यतिरिक्त कोणता पदार्थ तयार होतो? म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला ETC रिॲक्शन होय. याला ETC रिॲक्शन म्हणतात. बरं, याला काय म्हणतात? ETC रिॲक्शन.
ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. बरोबर आहे. ही प्रक्रिया कुठं होते कोणी विचारलं तर म्हणायचं हे कुठं होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. कुठं होते, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेत होते. क्रेब्स सायकल कुठं होते कोणी विचारली तर ती पण कुठं होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. बरोबर आहे. आता या ETC मध्ये दोन पदार्थ आपल्याला भेटतात रे. एक एटीपीच्या शेवटी, आपल्या ETC रिॲक्शनच्या शेवटी आपल्याला एटीपी मिळते. बरोबर. आणि अजून काय निर्माण होते, पाणी निर्माण होते. लक्षात ठेवा. म्हणजे काय, वॉटर, पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. ETC सायकल झाल्यानंतर एटीपीच्या व्यतिरिक्त आपल्याला काय भेटते, पाणी भेटते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक NADH2 रेणूपासून किती एटीपी तयार होतात. अतिशय जबरदस्त प्रश्न आहे पहा. हाऊ मेनी एटीपीज मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस फ्रॉम ईच NADH2 मॉलिक्यूल. एका NADH2 मॉलिक्यूल पासून किती एटीपी निर्माण होतात हे त्यांनी आपल्याला विचारलं. सगळ्यांना हे माहीतच असलं पाहिजे. काय तर लक्षात द्यावा, इकडे लक्ष द्या. एक NADH2 या एका NADH2 पासून किती एटीपी भेटते, 3 एटीपी निर्माण होतात. बरोबर. मग मला सांगा, एक प्रत्येक NADH2 रेणू पासून किती एटीपी होतात विचारलं त्यांनी. मग सरळ सरळ म्हणायचं किती, 3 एटीपी निर्माण होतात. कळलं. एका NADH2 पासून 3 एटीपी. आणि अजून महत्वाचं एक, एका FADH2 पासून, एका FADH2 पासून 2 एटीपी निर्माण होतात. किती, 2 एटीपी FADH2 पासून आणि काय 3 एटीपी एका NADH2 पासून. विसरायचं नाही हा. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, FADH2 चे पूर्ण रूप काय आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FADH2. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. आपल्याला विचारलं काय की जो FADH2 आहे त्याचा फुल फॉर्म सांगा म्हणते. तर FADH2 चा फुल फॉर्म काय असतो पाहू आपण. फॅटी तर बिलकुल येत नाही. ठीक आहे. फ्लेविन, बरोबर आहे. फ्लेविन इथेही दिसते, फ्लेविन इथेही दिसते, फॉर्मिल दिसते, म्हणजे हे तर नाहीच. आता फ्लेविन नंतर जो ए असतो का त्याचा अर्थ होतो ऍडेनाइन. हे बघा ऍडेनाइन इथे आहे, अमायनो इथे नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी योग्य असेल. फ्लॅविन, ऍडेनाइन, डायन्यूक्लियोटाइड. आता मला सांगा इथे काय लिहून आहे रे, FADH2. आता F चा अर्थ काय, फ्लॅविन, ए चा अर्थ काय, ऍडेनाइन, आणि डी चा अर्थ काय, डायन्यूक्लियोटाइड. मग S2 चा अर्थ काय. जिथे कधी S2 दिसला ना, या S2 चा अर्थ होतो रिड्यूस. काय, रिड्यूस झालेला. ज्या FAD ना हा हायड्रोजन घेतला, त्या FAD ने काय घेतला, तो हायड्रोजन घेतला, म्हणजे तो FAD काय झाला, रिड्यूस झाला. कळालं. म्हणून याला काय म्हणतात, रिड्यूस फ्लेविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं याचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे FADH2 बनवण्यासाठी, FADH2 निर्माण करण्यासाठी विटॅमिन B2 वापरतात. कोणता विटॅमिन वापरतात, विटॅमिन B2. त्याचं नाव आहे रायबोफ्लेविन. काय नाव आहे, रायबोफ्लेविन. त्याच्या नावातच आहे फ्लेविन. कळालं. विटॅमिन B2 चा उपयोग करून FADH2 बनवला जातो. आणि विटॅमिन B3 चा, विटॅमिन कोणता आहे, B3, याचा उपयोग करून NADH2 बनवला जातो. NADH2 बनवला जातो. NADH2 बनवण्यासाठी विटॅमिन B3, त्याचं नाव आहे निकोटिनामाइड. बरोबर. निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हे त्याचं फुल फॉर्म NADH2 चं. बरोबर आहे. S2 वाला तर रिड्यूस लावायचं. निकोटिनामाइड हे नाव आहे विटॅमिन B3 चं. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजलं विद्यार्थी मित्रांनो. जर हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या होत करू अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, उपवास किंवा भूक म्हणजेच काय, फास्टिंग अँड हंगर यांसारख्या परिस्थितीत ऊर्जा निर्मितीसाठी कोणते अन्न घटक वापरले जातात. अतिशय चांगला प्रश्न विचारला. जर तुम्ही उपवास पकडला, ठीक आहे, उपवास आहे तुम्हाला, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही, बरोबर, तर जेवढं तुम्ही पहिले खाल्लेलं असेल ते खाल्लेलं त्यातलं जे कार्बोहायड्रेट आहे, ती जे आहे कार्बोहायड्रेट ते तुमची बॉडी वापरून घेते. बरोबर आहे. एका वेळेपर्यंत तुम्हाला त्याच्यापासून ऊर्जा मिळत राहते. पण एक वेळ झाला की त्यानंतर आपल्या बॉडीमधले कार्बोदके संपतात. कार्बोदके संपले की आपली बॉडी प्रथिनांचा आणि स्निग्ध पदार्थांचा उपयोग करायला लागते. प्रोटीन अँड फॅट्स
यांचा लिपिडचा उपयोग करून एनर्जी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. कोण? आपली बॉडी. बरोबर. लक्षात ठेवा की कोणी विचारलं की परिस्थिती जर तुम्ही भुकेले असाल, फास्टिंग केली असाल, तुमच्या बॉडी मधले कार्बोहायड्रेट संपतील, तेव्हा तुमची बॉडी कशाचा उपयोग करेल? लिपिड्स आणि प्रोटीन म्हणजे स्निग्ध पदार्थ व प्रथिने या दोघांचा उपयोग करून ऊर्जा निर्माण करेल. आता इथं बघा एक एक्झाम्पल देऊन आहे, विटॅमिन अँड मिनरल. मिनरल पासून ऊर्जा निर्माण होत नाही आणि विटॅमिन पासून सुद्धा ऊर्जा निर्माण होत नाही. लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणसाल विटॅमिन्स तर महत्वाचे आहेत. हो, विटॅमिन्स हे बॉडीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, पण विटॅमिन्स ऊर्जा निर्माण करत नाहीत. पण विटॅमिन्स जर का तुम्ही घेतले नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या कमतरतेमुळे होणाऱ्या बिमाऱ्या होतात. बरोबर आहे. डेफिशियन्सी डिसीजेस होतात. म्हणून ते पाहिजेत, पण त्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळणार नाहीये. मिनरल पासून एनर्जी मिळते का? नाही मिळत, पण ते पाहिजे आपल्या बॉडीमध्ये. आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बनवून ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. नंतर पाणी पाहिजे, पण पाण्यापासून ऊर्जा मिळते का? नाही. सॉल्ट पण पाहिजे, क्षार गरजेचे आहेत बॉडीमध्ये. बरोबर. पण त्यांच्यापासून ऊर्जा मिळत नाही आपल्याला. कळालं? ओनली कार्बोहायड्रेट संपलेत ना फास्टिंग मुळे, म्हणून तर आपण वापरत आहोत काय? स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा सर्वांनी. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोलिक फर्मेंटेशन. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कोणतं फर्मेंटेशन? अल्कोहोलिक फर्मेंटेशन कोणत्या सूक्ष्म जीवामध्ये होते? तर अल्कोहोलिक फर्मेंटेशन हे ईस्ट मध्ये होते. ईस्ट. कळालं? ईस्ट मध्ये कोणतं फर्मेंटेशन होते? अल्कोहोलिक फर्मेंटेशन होते. पुढचा प्रश्न आहे जनन पेशी. आता बघा, आता आपण जे प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, हे म्हणजे याच्यावर असणार आहे. कशावर? मायटॉसिस आणि मियोसिसवर. विशिष्ट त्याच्यावरच राहणार आहे. आपला मेन जो टॉपिक आपण या समोरच्या प्रश्नांमध्ये कव्हर केलेला आहे तो आहे मायटॉसिस आणि मियोसिस. सगळ्यांनी लक्ष द्या. पहा, जर वाचलं नसेल मायटॉसिस मियोसिस तर आताच वाचून घ्या आणि नंतर मग हा व्हिडिओ समोर कंटिन्यू करा. ठीक आहे. जर वाचून घेतलं नंतर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर आले तर तेवढाच आनंद तुम्हाला मिळेल. कळालं? म्हणजे तेवढीच तुमची प्रॅक्टिस होईल. जर वाचलं नसेल तर समजून घ्या, मी समजावून सुद्धा सांगतो. प्रश्न सोडवू सोबत कन्सेप्ट सुद्धा आपण समजणार आहोत. पहा, लक्ष द्या. काय म्हटलं? जनन पेशी म्हणजे काय? गॅमेट्स तयार करण्यासाठी कोणते विभाजन होते? आता बघा, तुम्हाला माहित आहे गॅमेट्स बनवायचे असतील तर मियोसिस झालंच पाहिजे. काय झालं पाहिजे? मियोसिस शिवाय गॅमेट्स निर्माण होत नाही का? आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये गॅमेट निर्माण होण्यासाठी मियोसिस होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या बॉडीमध्ये मियोसिस होतेच, तेव्हा जाऊन स्पर्म हे निर्माण होतात. स्त्रियांच्या बॉडीमध्ये एग निर्माण होतात. कोणती प्रोसेस झाल्यावर? मियोसिस ही प्रोसेस झाल्यावर. आता मियोसिसला आपण काय म्हणतो? अर्धसूत्री विभाजन म्हणतो. कळलं? अर्धसूत्री विभाजन जे राहते ते कोणाला म्हटलं जातं? मियोसिसला. आणि दुसरा आहे समसूत्री विभाजन म्हणजे मायटॉसिस. आता समोर जर तुम्हाला प्रश्नांमध्ये मायटॉसिस आणि मियोसिस शब्द दिसले तर इथूनच समजून जा मियोसिस म्हणजेच काय? अर्धसूत्री विभाजन. मी हा शब्द वापरला नसेल त्या जागी मी मियोसिस शब्द वापरलेला आहे. पहा जा. समसूत्री विभाजन म्हणजेच काय? मायटॉसिस. तर हे शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम मध्ये असं गरजेचं नाहीये की अर्धसूत्री आणि समसूत्री हे शब्द वापरतील. ते मायटॉसिस मियोसिस नावाचे शब्द सुद्धा वापरू शकतात. म्हणून हे शब्द लक्षात ठेवायचे. कळालं? तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं? अर्धसूत्री विभाजन. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे मायटॉसिस आणि मियोसिस यांतील मुख्य फरक कोणता? अतिशय चांगला प्रश्न विचारला की मायटॉसिस आणि मियोसिस आहे यांच्यामध्ये मेन डिफरन्स काय? ठीक आहे. पहा, पहिला पर्याय दिला ते ना, मायटॉसिस मध्ये गुणसूत्रांची संख्या समान राहते. हो, मायटॉसिस मध्ये जी आहे ती गुणसूत्र जेवढे पहिले होते तेवढेच नंतर राहतात. बरोबर. आणि मियोसिस मध्ये अर्धी होते. हे पण बरोबर आहे. मियोसिस मध्ये पहिले जर का एक असेल तर नंतर अर्धा होतो, दोन असेल तर एक होतो. कळालं? म्हणजे पर्याय क्रमांक एकच उत्तर दिसत बरोबर आहे. पहा, दुसरं पाहू. दोन्हीमध्ये गुणसूत्रांची संख्या समान राहते. बिलकुल नाही. एकामध्ये समान राहते, दुसऱ्यामध्ये अर्धी होते. नंतर मायटॉसिस मध्ये 4 पेशी तयार होतात. बिलकुल होत नाही. मायटॉसिस मध्ये एकापासून 2 पेशी निर्माण होतात. मियोसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. अरे, मियोसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर होते. कळालं? म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मायटॉसिस पेशी. कोणत्या पेशी? मायटॉसिस पेशी विभाजनामुळे किती कन्या पेशी तयार करतात? डॉटर न्यूक्लियस. बोला. डॉटर सेल. एका सेल पासून किती सेल तयार होतात मियोसिस झाल्यावर? 4. लक्षात ठेवायचं.
मिओसिस मध्ये एका सेल पासून किती सेल भेटतात? 4. किती म्हटलं त्यांनी? मायटॉसिस किती कन्या पेशी तयार होतात? कितीपासून? एकापासून. तर एकापासून किती होतात निर्माण? 4. काय झाल्यावर म्हटलं त्यांनी? अच्छा, मायटॉसिस म्हटलं का? मायटॉसिस म्हटल्यावर एकापासून किती? 2. एकापासून मायटॉसिस म्हटलं ना, मायटॉसिस मध्ये एकापासून किती निर्माण होतात? 2 निर्माण होतात. आणि मिओसिस असेल तर एकापासून किती निर्माण होतात? 4. शब्द विसरायचा नाही. मायटॉसिस एकापासून 2, मिओसिस एकापासून 4. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी 2. पुढचा प्रश्न, मिओसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर कोणत्या अवस्थेत होते? अतिशय चांगला प्रश्न आहे. मिओसिस म्हटलं त्यांनी. आता मिओसिस मध्ये सुद्धा मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे 2 भाग होतात. त्यामधला मिओसिस 1 जो आहे त्यामध्ये येतो प्रोफेज 1. त्या प्रोफेज 1 मध्ये येते कोणती? पहिले लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस असे 5 फेज येतात, 5 पार्ट. त्यापैकी कोणत्या पार्ट मध्ये कोणती प्रोसेस म्हटलं त्यांनी? क्रॉसिंग ओव्हर. आणि हा प्रश्न आय थिंक 2025 टीईटीला विचारलेला आहे की क्रॉसिंग ओव्हर कुठं होते. तर क्रॉसिंग ओव्हर होते विद्यार्थी मित्रांनो पॅकिटीन, त्याला पॅचिटीन सुद्धा म्हणतात. आणि ही पॅचिटीन प्रक्रिया कुठे होते? मिओसिस मध्ये होते. मायटॉसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही, विसरायचं नाही. मिओसिस मध्येच होते काय? क्रॉसिंग ओव्हर. आणि ती पण कोणत्या फेज मध्ये? पॅचिटीन मध्ये. क्रॉसिंग ओव्हर होते म्हणून विविधता येते, व्हॅरिएशन येते. मायटॉसिस मध्ये मायटॉसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर होत नाही म्हणून विविधता निर्माण होत नाही, सगळे सेमच राहतात मायटॉसिस मध्ये. पण मिओसिस मध्ये विविधता येते. ती कशामुळे येते? क्रॉसिंग ओव्हर मुळे. आणि क्रॉसिंग ओव्हर कुठं होते? पॅचिटीन मध्ये. कळालं? चला, अतिशय चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मायटॉसिस मध्ये भगिनी गुणसूत्रिका सिस्टर क्रोमॅटिड्स कोणत्या अवस्थेत विभक्त होतात? म्हणजे त्यांनी म्हणलं की सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत ते सेपरेट कोणत्या फेज मध्ये होतात? पहा, आता आपल्याला माहित आहे की मायटॉसिस हे 4 फेज मध्ये डिवाइड होते, बरोबर? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज हे 4 भाग, बरोबर? ते पण कॅरिओकायनेसिस, न्यूक्लियसचे डिव्हिजन होते कॅरिओकायनेसिस म्हणजे. आणि त्याच्यामध्ये 4 भाग होतात, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. यापैकी जी एनाफेज असते, एनाफेज त्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड जी आहेत ती विभक्त होतात, सेपरेट होतात. तर म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग मेटाफेजला काय होतात? ते सिस्टर क्रोमॅटिड इक्वेटर लाईनवर जाऊन बसतात, इक्विटोरियल लाईनवर असतात. इक्विटोरियल लाईनवर एका लाईन मध्ये जाऊन राहतात. कोण? सिस्टर क्रोमॅटिड. कोणत्या फेज मध्ये? मेटाफेज मध्ये. कंडेन्सेशन होते क्रोमॅटिन मटेरियलचं कोणत्या फेज मध्ये? प्रोफेज मध्ये. नंतर 2 न्यूक्लियस वेगळे होतात कोणत्या फेज मध्ये? टिलोफेज मध्ये. आणि सिस्टर क्रोमॅटिड स्प्लिट होते, विभागल्या जाते कोणत्या याच्यामध्ये? एनाफेज मध्ये. हे 4ही फेज तुम्हाला सांगितलं मी. कोणाचं? क्रोमॅटिन मटेरियलचं कंडेन्सेशन होते कशामध्ये? प्रोफेज मध्ये. ते इक्विटोरियल प्लेनवर येऊन थांबतात कशामध्ये? मेटाफेज मध्ये. ते सिस्टर क्रोमॅटिड स्प्लिट होतात, वेगवेगळे होतात कशामध्ये? एनाफेज मध्ये. आणि 2 न्यूक्लियस वेगळे होतात कशामध्ये? टिलोफेज मध्ये. हे मायटॉसिसच्या 4 फेज होत्या. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाची प्रोसेस होती मायटॉसिस. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सिनॅप्सिस म्हणजे कोणत्या घटकांचे संलग्नीकरण होय? अतिशय चांगला प्रश्न आहे. सिनॅप्सिस हे मिओसिस मध्ये होते. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो कशामध्ये होते? मिओसिस मध्ये, बरोबर? आता मिओसिस 1 मध्ये होते आणि मिओसिस 1 मध्ये झायगोटीन मध्ये होते. कशामध्ये होते? झायगोटीन, लिप्टोटीन, झायगोटीन मध्ये होते. ठीक आहे. काय म्हटलं त्यांनी? सिनॅप्स बनणं. ठीक आहे. पहा, आता त्यांनी काय म्हटलं की कोणाचं संलग्नीकरण होते? सिस्टर क्रोमॅटिडचं होते का होमोलॉगस क्रोमोझोम? यस, होमोलॉगस क्रोमोझोम जे आहे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि सिनॅप्स निर्माण करतात. आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय रे? तर जे क्रोमोझोम सारख्या आकाराचे असतात, हे दोन्ही क्रोमोझोम जर का सारख्या आकाराचे असतील, ठीक आहे, सारख्या आकाराचे हे दोन्ही असतील तर हे झाले होमोलॉगस क्रोमोझोम. एक क्रोमोझोम मोठा असेल, दुसरा लहान असेल तर हे नॉन होमोलॉगस क्रोमोझोम झाले, बरोबर? होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये सिनॅप्सिस होते, नॉन होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये सिनॅप्सिस होत नाही. लक्षात ठेवायचं. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे सारख्या आकाराचे किंवा सारखे दिसणारे, आणि नॉन होमोलॉगस म्हणजे एक आकाराने मोठा असतो, दुसरा छोटा असतो. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती घटना फक्त मिओसिस मध्ये घडते, मायटॉसिस मध्ये नाही? बोला, अशी कोणती घटना आहे म्हणते जी कशामध्ये घडते? बोला, मिओसिस मध्ये घडते फक्त, आणि कशामध्ये घडत नाही? मायटॉसिस मध्ये घडत नाही म्हणते.
बोला. क्रोमोझोम कंडेन्सेशन दोघांमध्ये होते. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन मायटॉसिस मध्ये सुद्धा होते आणि मिओसिस मध्ये सुद्धा होते, म्हणजे हा पर्याय नाहीये. नंतर स्पिंडल फॉर्मेशन. स्पिंडल म्हणजे स्पिंडल फायबर, हे दोन्ही मध्ये बनतात, मायटॉसिस मध्येही बनतात आणि मिओसिस मध्ये. काय स्पिंडल निर्मिती दोघांमध्ये सुद्धा होते, म्हणजे हे सुद्धा नाहीये. क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर फक्त मिओसिस मध्ये होते. आता सांगितलं तुम्हाला, क्रॉसिंग ओव्हर फक्त कशामध्ये होते? मिओसिस मध्ये. मायटॉसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. कळालं? म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मायटॉसिसचे प्रमुख कार्य कोणते? व्हॉट इज द फंक्शन ऑफ मायटॉसिस? मायटॉसिस इम्पॉर्टंट फॉर, कशासाठी महत्वाची आहे मायटॉसिस? बोला. फॉर्मेशन ऑफ गॅमेट. फॉर्मेशन ऑफ गॅमेट हे काम कोणाचं आहे? मिओसिसचं, मायटॉसिसचं नाही. मिओसिस जे गॅमेट्स निर्माण होतात ते कोणत्या प्रक्रियेमुळे? मिओसिस. रिडक्शन ऑफ क्रोमोझोम नंबर हे सुद्धा कोणामध्ये होते? मिओसिस मध्ये. ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यू. यस, आपल्या शरीरामध्ये ज्या काही जखमा होतात, जे काही टिश्यू डॅमेज होतात, ते परत रिपेअर होणं हे कोणत्या प्रोसेसमुळे होते? मायटॉसिसमुळे. कळालं? मायटॉसिस ही सुद्धा खूप महत्वाची प्रोसेस आहे. आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त सोमॅटिक सेल असतात आणि त्यामध्ये कोणती प्रक्रिया होते? तर मायटॉसिस होते. कळालं? लक्षात ठेवा. आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे सुद्धा कुठे होते? मिओसिस मध्ये होते. म्हणजे या चौघांपैकी फक्त ही सी जे होतं, ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यू, हेच फक्त कोण करतं? मायटॉसिस करतं. बाकी तिन्ही जे होते ते कोण करतं? मिओसिस करतं. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गुणसूत्र संख्येत घट कोणत्या विभाजनात होते? काय म्हटलं त्यांनी? कशामध्ये? गुणसूत्राच्या संख्येमध्ये घट होते म्हणजे. आता हे अर्धसूत्री गुणसूत्र असेल, बरोबर आहे, मिओसिस. पण त्यांनी ऑप्शन दिलंय का आपल्याला? पहा बरं. मायटॉसिस, मिओसिस 1, मिओसिस 2, अमायटॉसिस. पहिली गोष्ट, मायटॉसिस येणार नाही आणि अमायटॉसिस सुद्धा येणार नाही. येणार काय? मिओसिस येणार 100%. पण मिओसिस कोणतं? प्रश्न चांगला आहे. मिओसिस 1 का मिओसिस 2? तर विद्यार्थी मित्रांनो, मिओसिस 1 ला काय? मिओसिस 1 मध्येच काय होते? गुणसूत्रांच्या संख्येमध्ये घट होते. लक्षात ठेवायचं. मिओसिस 1 मिओसिस 1 मध्ये काय होते सांगतो तुम्हाला. जर माझ्याजवळ एखादी सेल असेल आणि ती सेल डिप्लॉइड असेल आणि ती जर का मिओसिस 1 मध्ये जात असेल, मिओसिस 1 मध्ये जात असेल, तर मला याच्यापासून 2 सेल मिळतील. किती सेल मिळतील? 2 सेल. पण या दोन्ही सेल कशा असतील? हॅप्लॉइड असतील. म्हणजे इथं 2 नंबर होता, इथं NN नंबर झाला, म्हणजे हाफ झालेत की नाही? जर इथं मायटॉसिस झालं असतं तर याच्यापासून बनलेल्या दोन्ही सेल सारख्या असत्या, त्या बी 2N असतं, डिप्लॉइड असतं. कळालं? हे फक्त कधी होते? मिओसिस 1 मध्ये होते. अतिशय महत्वाचा प्रश्न होता हा सुद्धा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मिओसिस मध्ये म्हणजे अर्धसूत्री गुणसूत्र, बरोबर आहे, समसूत्री विभाजन, इक्वेशनल डिव्हिजन कोणत्या टप्प्याला म्हणतात? अच्छा, म्हणजे मिओसिस मध्ये सुद्धा मायटॉसिस होते असं त्यांचं म्हणणं आहे. मिओसिसच्या कोणत्या भागाला तुम्ही मायटॉसिस म्हणसाल म्हणते ते? तर लक्षात ठेवा, मिओसिस 2 ला मायटॉसिस म्हणतात. लक्षात ठेवा. कुणाला? मिओसिस 2 ही कुणाबरोबर असते? मायटॉसिस सारखीच असते. का बरं मायटॉसिस सारखी असते? हे बघा काय होते, मिओसिस नंतर 2 सेल भेटतात, त्या दोन्ही सेल हॅप्लॉइड असतात. त्यांच्यावर जर का मिओसिस 2 झालं तर त्या 2 सेल पासून 4 सेल भेटतात, पण ते 4ही सेल NNS भेटतात. आता पहा, तुम्हाला मी एक्झाम्पल मार्फत समजवण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्यायचं इकडे. पहा, माझ्याजवळ या 2 सेल आहेत, एक आणि ही दुसरी सेल. ही पण हॅप्लॉइड आहे आणि ही पण हॅप्लॉइड आहे. याच्यावर काय होत आहे? मिओसिस 2. आणि याच्यावर सुद्धा काय होत आहे? मिओसिस 2 होत आहे, बरोबर. आता या एका सेल पासून मिओसिस 2 झाल्यावर किती सेल भेटतात? 2 सेल. आणि या दोन्ही सेल कशा असतात? NN. या सेलवर मिओसिस 2 झाल्यावर किती सेल भेटतात मला? 2 सेल. आणि या दोन्ही सेल कशा असतात? NN. म्हणजे मला या 2 सेल पासून किती सेल मिळाल्या? 4 सेल मिळाल्या, बरोबर आहे. म्हणजे एका सेल पासून किती सेल मिळत आहेत? 2. आणि एका सेल पासून 2 सेल जर का मिळत आहे तर ते काय असते? मायटॉसिस असते. आणि दुसरं महत्वाचं, एका सेल पासून 2 सेल भेटत आहे पण ते सारख्या नंबरचे आहेत. इथं पण N, इथं पण N आणि इथं पण N. कळालं? असं जर असेल तर ते मायटॉसिस असतं. कळालं? इकडे 2N इकडे NN तर ते मायटॉसिस नाहीये. कळालं? तर लक्षात ठेवा, मिओसिस 2 हे असतं कुणासारखं? मायटॉसिस सारखं, बरोबर आहे. मिओसिस 2 लाच म्हटलं जातं इक्वेशनल डिव्हिजन, कारण की ते कुणासारखं असतं? मायटॉसिस सारखं असतं.
पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मायटॉसिसच्या अवस्था योग्य क्रमाने कोणत्या आहेत? अतिशय चांगला प्रश्न विचारला की मायटॉसिसच्या स्टेप सांगा. विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी परत सांगत आहे की जर माझं हे सेशन तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, पहा कोणती स्टेप. सगळ्यात पहिले तुम्हाला आठवलं पाहिजे की मायटॉसिसची जी पहिली स्टेप असते ती असते प्रोफेज. पहिली स्टेप, पहिलीच पायरी कोणती असते? प्रोफेज. मग आता इथं वर मेटाफेज लिहून आहे, इथं अॅनाफेज लिहून आहे, इथं टिलोफेज लिहून आहे. सरळ सरळ बाकीचे चुकले ना. प्रोफेज पहिला, मेटाफेज दुसरा, अॅनाफेज तिसरा आणि टिलोफेज चौथी. अशा 4 पायऱ्या असतात कोणाच्या? मायटॉसिसच्या. कळलं? प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. आणि टिलोफेज झाला म्हणजे 2 न्यूक्लियस आपल्याला भेटतात. कळलं? न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं या 4 पायऱ्यांमध्ये, प्रोफेज मध्ये, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. टिलोफेज झाला की आपल्याला 2 वेगवेगळे न्यूक्लियस मिळतात. सेल डिवाइड झाली नाही अजून. सेल कधी डिवाइडेड होईल? जेव्हा हे टिलोफेज झाल्यानंतर जेव्हा सायटोकायनेसिस होईल त्यानंतर आपल्याला 2 सेल मिळते. आता टिलोफेज झाल्यानंतर आपल्याला काय मिळते? 2 न्यूक्लियस मिळते. ठीक आहे, लक्षात ठेव जाय. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बायव्हॅलेंट निर्मिती. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. बायव्हॅलेंट निर्मिती हे कोणत्या विभाजनाचे वैशिष्ट्य आहे? कोणतं विभाजन? अर्धसूत्री का समसूत्री? मायटॉसिस का मियोसिस? कशामध्ये बायव्हॅलेंट स्टेज निर्माण होते? बायव्हॅलेंट स्टेज झायगोटीन मध्ये निर्माण होते आणि झायगोटीन हे प्रोफेज 1 चा भाग आहे, प्रोफेज 1 हे मियोसिस 1 चा भाग आहे आणि मियोसिस 1 हे मियोसिसचा भाग आहे. कळलं? म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. मियोसिस 1 मध्ये कोणत्या प्रोसेस मध्ये? झायगोटीन नावाची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये बायव्हॅलेंट स्टेज निर्माण होते. ठीक आहे, कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्या या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे. पहा सर्वांनी लक्ष द्या. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते? आहे की नाही? हा पण टॉपिक आहे त्या चॅप्टर मध्ये, आहे ना? तर बघा, विटॅमिन्स किती प्रकारचे असतात जीवनसत्व? ए, बी, सी, डी, ई आणि के. याच्यापैकी डेका किंवा किडा, डेका कशाला म्हणायचं? किडाच म्हणून आपण. की ई डी ए, केडा किंवा किडा. उरलं कोण? बीसी. हे बीसी जे राहतात हे पाण्यात विरघळतात. ठीक आहे, आणि हे किडा जे राहते हे मेदात विसरते. मेद म्हणजे फॅट. दे आर फॅट सोल्युबल. आणि हे जे असतात हे कोणते सोल्युबल असतात? वॉटर सोल्युबल असतात. वॉटर सोल्युबल म्हणजे मला सांगा काय विचारलं त्यांनी? पाण्यात विरघळणारे म्हणजे वॉटर सोल्युबल विचारलं. बी किंवा सी या दोघांपैकी याच्यामध्ये कोणता दिलेला आहे? सी दिलेला आहे का नाही? बी दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, उपयोगी वाटलं असेल, तुम्हाला याच्यामधून फायदा झाला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.